ओम नमो भगवते वासुदेवाय. जीवनाचे खरे रहस्य भगवान ऋषभदेवांचा पुत्रांना महान उपदेश. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरील श्रीमद भागवत पुराणाच्या या विशेष भागात तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साक्षात भगवान विष्णूंचे अवतार असलेले भगवान ऋषभदेव यांनी संन्यास घेण्यापूर्वी आपल्या 100 पुत्रांना केलेला अत्यंत महान उपदेश. हा उपदेश केवळ धार्मिक नसून आजच्या आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीनेही मानवी जीवनाला योग्य दिशा दाखवणारा आहे. चला तर मग जाणून घेऊया या उपदेशातील मुख्य रहस्य. भगवान ऋषभदेव आपल्या पुत्रांना सांगतात की हा मानवी देह केवळ विष्ठा खाणाऱ्या डुकरांसारख्या पशूंप्रमाणे विषयभोगांसाठी मिळालेला नाही. आपण अनेकदा केवळ क्षणिक सुखाच्या मागे धावतो, पण भगवंतांच्या मते या शरीराचा खरा उपयोग दिव्य तपश्चर्या करून आपले अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आणि अनंत ईश्वरी आनंद मिळविण्यासाठी केला पाहिजे. मंडळी, इथे ऋषभदेवांनी एक अत्यंत मानसशास्त्रीय पैलू मांडला आहे. आपली इंद्रिय शक्ती नैसर्गिकरित्या बाह्य विषयांकडे म्हणजेच सुखाकडे धावते. आधुनिक परिभाषेत याला आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, तत्काळ समाधान मिळविण्याची वृत्ती असे म्हणू शकतो. पण ही शक्ती केवळ उपभोगासाठी वापरली तर ती माणसाला अज्ञानात आणि बंधनात अडकवते. जोपर्यंत माणूस स्वतःला फक्त देह समजतो तोपर्यंत तो इंद्रियांचा गुलाम असतो. पण तपाच्या माध्यमातून जेव्हा आपण इंद्रियांना संयमाने स्थिर करतो तेव्हा या शक्तीचे ऊर्ध्वगामी रूपांतर होते आणि आत्मानुभूतीचा प्रकाश दिसू लागतो. यासाठीच या उपदेशातील एक अत्यंत महत्त्वाचे सूत्र लक्षात ठेवा. इंद्रिय शक्ती जेव्हा विषयांकडे धावते तेव्हा तो संसार होतो आणि तीच शक्ती जेव्हा अंतरात्म्याकडे वळते तेव्हा ती आत्मानुभूती ठरते. पुढे भगवान ऋषभदेव खऱ्या नात्यांची व्याख्या करताना म्हणतात की जो व्यक्ती आपल्या प्रियजनांना, शिष्य, मुले, पत्नी इत्यादींना भगवत भक्तीचा मार्ग दाखवून जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवत नाही तो खरा गुरु नाही, पिता नाही आणि माताही नाही. संसारात स्त्री, पुरुष, आकर्षण आणि घर, संपत्ती यामुळे निर्माण होणारा मी आणि माझे हा भाव म्हणजेच अज्ञानाची मोठी गाठ आहे. जेव्हा मी देह नसून आत्मा आहे ही जाणीव होते तेव्हाच या मोहाच्या गाठीतून माणसाची सुटका होते. जीवनात मुक्ती मिळवण्याचे द्वार कोणते? तर महापुरुषांची म्हणजेच सत्पुरुषांची निस्वार्थ सेवा करणे हेच मुक्तीचे द्वार आहे. संपूर्ण चराचर प्राणीमात्रांमध्ये ईश्वराचे रूप पाहून शुद्ध बुद्धीने त्यांचा आदर करणे हीच भगवंतांची खरी पूजा आहे. शेवटी कुटुंबातील एकोप्याचे आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या आदराचे महत्त्व सांगताना ऋषभदेवांनी आपल्या पुत्रांना आज्ञा दिली की तुम्ही सर्वांनी मत्सराचा त्याग करून आपला सर्वात मोठा आणि श्रेष्ठ भाऊ भरत याची सेवा करावी. ज्येष्ठ भावाची सेवा करणे हीच माझी खरी सेवा आहे. थोडक्यात सांगायचे तर ऋषभदेवांचा हा उपदेश माणसाला इंद्रियांच्या गुलामगिरीतून बाहेर काढून आध्यात्मिक मुक्तीकडे नेणारा आणि खऱ्या कर्तव्याची जाणीव करून देणारा एक महान मार्गदर्शक आहे.
तर मंडळी, हा तुम्हाला मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोन कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.